सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सो आज आपण बघणार आहे की अशा टाईपमध्ये हेअर्स कसे ड्रॉ करायचे. स्टेप बाय स्टेप मेथड आहे. एकदम इझी वेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे हेअर्स कसे ड्रॉ करायचे. तर चला तर मग स्टार्ट करूयात आपण आपल्या हेअर्स ड्रॉइंगला. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन आर्ट रिलेटेड व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला तर मग स्टार्ट करूयात आपण हेअर्स ड्रॉ करायला. सुरुवात आपण स्टेडलरच्या ब्लॅक पेन्सिलपासून करतो आहे. तर आपण स्टार्टिंगपासूनच जे स्ट्रोक्स आहेत ते एकदम छोटे छोटे स्ट्रोक्स आणि एकदम जवळजवळ स्ट्रोक्स ओढायला सुरुवात करायची, जेणेकरून तिथे ब्लेंडिंगचा एरिया आहे. सो जेवढे आपण जवळजवळ स्ट्रोक सोडू तेवढं ब्लेंड करायला इझी जातं. पेशन्सली स्ट्रोक सोडायचे आहेत, अजिबात गडबड करायची नाही, जेणेकरून जे ब्लेंडिंग आहे ते प्रॉपर ब्लेंडिंग, स्मूथ ब्लेंडिंग होईल, अजिबात पॅचेस राहणार नाही. आणि स्ट्रोक्स ओढून झाल्यानंतर ब्रशने किंवा कॉटनने शक्यतो हेअर्समध्ये नाही केलं तरी चालतात, ब्रशने ब्लेंडिंग करायचं. आणि ब्लेंडिंग जर तुम्हाला जमत नसेल डायरेक्ट करायला, तर तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा ब्लेंडिंग करू शकता, जेणेकरून ॲज अ बिगिनर असाल तर ब्लेंडिंगची सवय होईपर्यंत प्रॉपर ब्लेंडिंग हे सर्क्युलर मोशनमध्येच प्रॅक्टिस करायची. सो जर डायरेक्ट ब्लेंडिंग करायला जमत असेल तर तुम्ही डिरेक्टसुद्धा ब्लेंडिंग करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो हेअर्सचा जो फर्स्ट पार्ट होता तो आपला ब्लेंडिंग करून झाला आहे. सो आता आपण जाऊयात सेकंड पार्टकडे, जिथे आपल्याला थोडेफार कर्व्स दाखवायचे आहेत. सो बेसिकली हा फर्स्ट कर्व दाखवला आणि त्याच्यावरती थोडीशी नॉर्मल लाईट शेडिंग दाखवायची आहे आपल्याला. सो सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. ब्लॅक पेन्सिलने आपल्याला स्ट्रोक्स उडायचे आहेत, एकदम क्लोज स्ट्रोक उडायचे आहेत, आणि जेणेकरून ब्लेंडिंग स्मूथ होईल. आणि स्ट्रोक्स उडून झाल्यानंतर जिथे जिथे डार्क एरिया आहे तिथे डार्क स्ट्रोक्स उडायचे, आणि जिथे लाईट एरिया आहे तिथे लाईट स्ट्रोक्स, म्हणजे लाईट म्हणजे एकदम नकळत स्ट्रोक्स उडायचे आहेत. आणि ब्लेंडिंगसुद्धा तसंच करायचं. आणि अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण हेअर्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत, प्रॉपर ब्लेंडिंग आणि